माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे. आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा. या चोरगेबाई कुठेही कशात त्यांचा स्वतःचा कधी संबंध नाही, पण तुम्ही बाकी एबी फॉर्म दिलेले उमेदवार बघा. म्हणून मला असं वाटतं की ही जबाबदारी सगळ्यांची आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. मला त्या चोरग्यांची पार्श्वभूमी मला माहिती नाही, आणि कदाचित ते असेल तर त्याचा विचार होईल. शहरात म्हणजे एक जो आता 2008चा जो आहे तो कॅपिटल आहे, पण बाकीचे फायरिंगचा आहे किंवा बाकीच्या मी माहिती आम्ही पण ती माहिती घेऊ, पण मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे. नाही, आता विषय आला, आता विषय आला समोर, आता विषय आला तो. मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने बापू नायकच्या आईला निवडणूक उमेदवारी दिली नाही, नाही नाही मला आठवत नाही, नाही दिली, नव्हती, नाही नाही, अजिबात नाही, आम्ही दिलेलीच नाहीये. कुठलं सर्वेमध्ये जे उमेदवार चांगले म्हणून आले त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. होतं ना, 100% होतं. आम्हाला दाखवा यादी आमची. 100%, 100%, 100%. नाही, आज पुणेकरांना राहणार आहे. शेवटी पुणेकरांच्या समोर हे सगळं जाणार आहे. कोण काय करतं हे पुणेकर बघतायत. तुम्हाला माहिती माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा, दाखवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, त्याचंही रेकॉर्ड काढा. मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एनसीपी म्हणजे तुतारी आणि घड्याळ नाही, त्याच्यामध्ये आम्ही RPI सचिन खरात गट म्हणजे RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्यांनी पण पुण्यात पिंपरी चिंचवड माझे पत्र आहे. काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता, अभिवादन करण्याच्या करता मी गेलो. आपलं 1 जानेवारीला आपण जमतो ना, तिथंही सचिन माझ्या बरोबर होता. त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही इतर म्हणजे त्यांना सोडल्या. आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आता इथं पीपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रंगनाथ गायकवाड, जोगेंद्र कवाडे साहेबांचे, त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला. असा अनेक लोकांनी दिलेला आहे. त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार जे पाठवून येतील तिथं त्यांनी कुणाला द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. आणि मी मगाशी जे सांगितलं हो का, हे व्हाईटनर लावलेलं, मी जर मगाशी म्हणत होतो ना, हे जे प्रकार आहे तो का व्हाईटनर लावलेलं, हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली हो का, व्हाईटनर लावलेलं, हो का, व्हाईटनर लावलेलं.